नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला मोत्यांचं ही वाटी कशी बनवायची ते शिकवणार आहे. देवापुढे नैवेद्यासाठी आपण ह्याचा वापर करू शकतो. ह्याच्यामध्ये वाटी ठेवून त्याच्यात आपण नैवेद्याचा प्रसाद ठेवू शकतो. तर अशी ही मोत्यांची वाटी कशी बनवायची ते मी आज ह्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. तर ही वाटी बनवण्यासाठी मी हे 6 नंबरचे क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे हे 6 नंबरचे ऑरेंज मोती घेतलेले आहेत आणि हे गोल्डन मोती 6 नंबरचेच आहे. असे हे 3 कलरचे 6 नंबरचे मोती मी इथे वापरणार आहे. त्याचप्रमाणे हा 8 नंबरचा तंगूस आहे, तो मी इथे वापरणार आहे. चला तर मग आता ही मोत्यांची वाटी कशी बनवायची ते बघूया. पण ते बनवण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात पहिल्यांदा हे 10 ऑरेंज कलरचे मोती मी या तंगूसमध्ये ओवून घेतलेले आहेत. आता हा जो आपला पहिला मोती आहे ऑरेंज कलरचा, ही जी गाठ आहे तंगूसची त्याच्यातला त्या मोत्यातून आपण विरुद्ध दिशेने अशी सुई काढून घ्यायची आहे. म्हणजे असा हा 10 मोत्यांचा एक आपला गोल तयार झालेला आहे. आता इथे आपण हे 7 क्रीम कलरचे मोती घेणार आहोत. 3 4 5 6 आणि 7 हे 7 क्रीम कलरचे मोती घेतले. आता या ऑरेंज कलरच्या मोत्यात या डाव्या साईडने आपला तंगूस आहे, तर त्याच ऑरेंज कलरच्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे अशी आपण ही सुई काढून घेणार आहोत. अशी आता त्याचा पुढचा दुसरा ऑरेंज कलरचा मोती आहे, त्याच्यातून आपण परत सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची. आता इथे आपण 5 क्रीम कलरचे मोती घेणार आहोत. 3 4 आणि 5 क्रीम कलरचे मोती घेतले. आणि आता हे पहिले जे 7 मोतीचा जो आपण गोल केला आहे त्यातले हे 2 शेवटचे मोती आहेत 6 आणि 7, त्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी अशी ही सुई काढून घेतली. म्हणजे इथे पण परत आपला इथे पण हे 7 क्रीम कलरचे मोती आणि एक ऑरेंज मोती असं सर्कल एक तयार झालं. परत ह्या मोत्यातून आपण म्हणजे या दुसऱ्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. मग हा तिसरा ऑरेंज कलरचा मोती आहे, त्याच्यातून पण अशी आपण सुई काढून घेणार आहोत. इथे परत आपण 5 मोती घेणार आहोत. 1 2 3 4 आणि 5 परत मोती घेतले. परत आता हे दुसरं आहे सर्कल, दुसरी पाकळी म्हणू आपण ह्याला, पाकळी बनवली आहे. त्याच्यातल्या ह्या 2 मोत्यातून शेवटच्या 2 मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. परत ह्या तिसऱ्या मोत्यात ऑरेंज मोत्यातून आणि ह्या चौथा ऑरेंज मोती आहे त्याच्यातून आपण सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची. इथे परत आपण सेम 5 मोती घेऊन अशी एक पाकळी तयार करणार आहेत. अशा आपण ह्या 10 पाकळ्या तयार करायच्या आहेत. आता ह्या आपल्या 9 पाकळ्या तयार झालेल्या आहेत. आपल्याला 10वी पाकळी इथे तयार करायची. आता ह्या 9व्या मोत्यामध्ये आपला तंगूस आहे. मग या 10व्या मोत्यामधून पण आपण असा हा तंगूस उजवीकडून डावीकडे ही सुई आपण अशी काढून घ्यायची आहे. आणि ही जी पहिली पाकळी बनवली होती त्या पाकळीतल्या ह्या 2 मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे आता मात्र आपण 3 क्रीम कलरचे मोती घेणार आहोत. 1 2 आणि 3
आणि ही जी शेवटची पाकळी आहे त्यातल्या ह्या 2 मोत्यामधून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेणार आहे. अशी ही आपली पहिली ओळ तयार झालेली आहे. आता ह्या ऑरेंज कलरच्या मोत्यातून आपण सुई वरच्या दिशेने डावीकडून उजवीकडे नेणार आहे. परत ह्या 2 मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली आणि हे 1 आणि 2 हे मोती आहेत त्यातल्या ह्या मोत्यामधून आपण उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतलेली आहे. आता आपण इथे दुसरी ओळ तयार करणार आहोत. ती करताना आता आपण इथे हे 5 क्रीम कलरचे मोती घेणार आहोत. 2 3 4 आणि 5 हे 5 क्रीम कलरचे मोती घेतले. एक ऑरेंज कलरचा मोती घ्यायचा आहे आणि 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 क्रीम कलरचे मोती घेतले. आता हा ऑरेंज कलरचा मोती आहे तो असा पकडायचा आहे आणि आता ह्या ऑरेंज कलरच्या मोत्यामध्ये उजव्या साईडने तंगूस आहे तर त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने आपण ही सुई अशी काढून घ्यायची फक्त ऑरेंज कलरच्या मोत्यातून. म्हणजे हा असा इथे चौफुला आपला तयार झालेला आहे. आता इथे परत 5 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. 2 3 4 आणि 5 क्रीम कलरचे मोती घेतले आणि आता हा जो मोती आहे म्हणजे ह्या मोत्यापासून आपण सुरुवात केली त्याच्या शेजारचा हा मोती आहे त्या मोत्यामधून आपण उजवीकडून डावीकडे आणि त्याचबरोबर त्याच्या शेजारच्या मोत्यातून आपण ही सुई अशी काढून घेणार आहोत. ही अशी आपली एक पाकळी तयार झालेली आहे. आता हा एक मोती आहे तो आणि हे पुढचे 1 आणि 2 अशा या 3ही मोत्यांमधून आपण सुई काढून घेणार आहोत. इथे परत सेम असंच आपण विणणार आहोत. 1 2 3 4 आणि 5 क्रीम कलरचे मोती, एक ऑरेंज कलरचा मोती आणि 3 क्रीम कलरचे मोती, 2 आणि हा तिसरा मोती. आता हा ऑरेंज कलरच्या मोत्यातून परत अशी सुई काढून घ्यायची. या ऑरेंज कलरच्या मोत्यात इकडे उजव्या साईडला तंगूस आहे म्हणून आपण त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. हा असा आपला चौफुला तयार झाला. आता परत 5 क्रीम कलरचे मोती, 2 3 4 आणि 5 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आणि सेम या मोत्यापासून सुरुवात केली त्याच्या शेजारचा हा मोती आहे तर ह्या दोनही मोत्यांमधून उजवीकडून डावीकडे आपण सुई काढून घेणार आहोत. ही अशी आपली दुसरी पाकळी तयार झाली. आता 1 2 आणि 3 या 3ही मोत्यांमधून परत सुई काढून घ्यायची. अशी परत सेम असंच विणून घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5 क्रीम कलरचे मोती, एक ऑरेंज मोती आणि 3 क्रीम कलरचे मोती, 1 2 आणि 3. परत ह्या ऑरेंज मोत्यातून आपण सुई डावीकडून उजवीकडे काढून घेणार आहोत. अशी
परत इथे एक चौफुला तयार झाला आणि मग परत 5 क्रीम कलरचे मोती 1 2 3 4 आणि 5 क्रीम कलरचे मोती घेतले। परत ह्या मोत्याच्या शेजारचा हा मोती आहे म्हणून ह्या दोनही मोत्यांमधून मी सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतली। अशी आपली ही तिसरी पाकळी तयार झाली। आता परत 1 2 3 ह्या तीनही मोत्यांमधून सुई अशी काढून घ्यायची आणि चौथी पाकळी ह्याप्रमाणेच विडून घ्यायची। अशा आपल्या 10 पाकळ्या तयार होतील। तर ही आपल्या ह्या 10 पाकळ्या ह्या पूर्ण झालेल्या आहेत आणि दुसरी ओळ आपली ही पूर्ण झालेली आहे। आता ही जी 10वी पाकळी आहे तिथल्या ह्या मोत्यामध्ये आपला तंगूस आहे। तर त्या शेवटच्याच पाकळीतून 1 2 3 आणि 4 मोत्यांमधून आपण सुई खालून वरच्या दिशेने काढून घ्यायची। ही आपली तिसरी ओळ चालू झालेली आहे। याच्यामध्ये आता आपण हा एक क्रीम कलरचा मोती घेतला आणि हा एक गोल्डन मोती घ्यायचा आहे आणि हे 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे। तर 1 2 आणि 3 आणि आता मगाशी जसं आपण ह्या ऑरेंज मोत्यातून सुई काढून घेतली तशीच या गोल्डन मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे विरुद्ध दिशेने। म्हणजे इथे हा असा गोल्डन मोती असलेला आपला हा चौफुला इथे तयार झालेला आहे। आता इथे परत एक आपण क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि ही जी पाकळी आहे पुढची त्यातला हा एक मोती सोडून द्यायचा आहे आणि 1 2 3 4 मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची। 2 3 आणि 4 ही अशी आता ह्या 2 पाकळ्या आपल्या इथे जोडल्या गेलेल्या आहेत। त्याप्रमाणे आता ही पुढची पण पाकळी आपण जोडून घ्यायची आहे। पुढच्या 2 आता ही शेवटची 10वी पाकळी आणि ही पहिली पाकळी आपली जोडल्या गेली आहे ह्या गोल्डन मोत्याच्या चौफुल्याने। आता परत ह्या 4 मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची। एक क्रीम कलरचा मोती, एक गोल्डन मोती आणि हे 1 2 आणि 3 क्रीम कलरचे मोती। परत ह्या गोल्डन मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची। म्हणजे इथे परत आपला हा असा एक चौफुला तयार झालेला आहे। इथे आता परत एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि ही जी तिसरी पाकळी आहे त्यातला हा एक मोती सोडून हे 4 मोती आहेत खालचे त्याच्यातून सुई काढून घ्यायची वरून खालच्या दिशेने। अशा रीतीने ही आपली दुसरी आणि तिसरी पाकळी पण जोडल्या गेलेली आहे। याच प्रकारे आपल्याला या सगळ्या पाकळ्या इथपर्यंत एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत। तर ही आपली तिसरी ओळ ही पूर्ण झालेली आहे आणि हे असं आपलं फूल सुंदर असं फूल तयार झालेलं आहे। आता ह्याच्या मध्यभागी आपण वाटी कशी करायची ते बघणार आहोत। तर आता आपला हा तंगूस इथे आहे, ह्या मोत्यापाशी आहे। तर इथे त्याला आपण एक छोटीशी गाठ मारून घेऊया अशी
आणि आता 1 2 या 2 मोत्यातून आपण अशी ही सुई काढून घ्यायची. 1 आणि हा 2. त्याचबरोबर हा तिसरा जो मोती आहे मधला, ह्याच्यातून म्हणजे इथे हा गोल्डन मोती आहे, त्याच्या इथला खालचा हा क्रीम कलरचा मोती, त्याच्यातून मी डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतलेली आहे. इथे आता मी हे 6 क्रीम कलरचे मोती घेणार आहे. 2 3 4 5 आणि 6 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत. आणि आता हे आपण गोल्डन मोत्याच्या इथल्या ह्या क्रीम कलरच्या मोत्यावरून विणतो ना, वाटीची सुरुवात केली, त्यामुळे इथे आपण एक आता ऑरेंज घ्यायचा आहे, म्हणजे वरती गोल्डन आहे आणि खाली त्याच्या वाटीच्या तिथे तो ऑरेंज कलरचा मोती येणार आहे. अल्टरनेट मोती आपण घेणार आहोत. 4 असे मी 6 क्रीम, 1 ऑरेंज आणि 6 क्रीम असे मोती ओवून घेतलेले आहेत तंगूसमध्ये. आणि आता त्याच एका मोत्यामधून अशी आपण ही सुई परत उजवीकडून डावीकडे काढून घेणार आहोत. असे आता परत त्याच्या पुढचे हे 2 मोती आहेत, त्याच्यातून आपण सुई काढून घेणार आहोत. 1 आणि हा दुसरा मोती, या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. आणि हा मधला हा जो मोती आहे, इथे गोल्डन आहे, त्याच्या इथला क्रीम कलरचा मोती, त्या एकाच मोत्यातून परत अजून आपण ही सुई काढून घेतली. इथे परत सेम असंच आपण मोती घेणार आहोत. 6 क्रीम, 3 4 5 आणि 6 क्रीम, 1 ऑरेंज, आणि परत हे 6 क्रीम कलरचे मोती घेणार आहोत. 2 3 4 5 आणि 6. आता परत त्याच मोत्यातून आपण उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. ही अशातही ही दुसरी पाकळी आपली तयार झाली. आता परत हे 1 2 आणि हा 3 अशा या 3ही मोत्यातून आपण सुई काढून घ्यायची. 1 2 आणि हा 3. या तिसऱ्या मोत्यात परत आलो आपण. आता परत इथे जसं विणलेलं आहे तसं सेम आपण विणायचं आहे. 1 2 3 4 5 आणि 6 क्रीम कलरचे मोती, 1 ऑरेंज, परत 1 2 3 4 5 आणि 6 क्रीम कलरचे मोती. आणि आता त्याच मोत्यातून परत उजवीकडून डावीकडे अशी आपण ही सुई काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे ही आपली तिसरी पाकळी पण
तयार झालेली आहे. अशा ह्या आपण पूर्ण ह्या साईडनी अशा ह्या पाकळ्या विणून घ्यायच्या आहेत. ह्या पण 10 पाकळ्या होतील आपल्या, कारण आपण 10 मोत्यांवरती विणतो, त्यामुळे ह्या पण आता अशा 10 पाकळ्या आपल्या तयार होतील. तर अशा प्रकारे ही आपली 10 पाकळ्या ह्या आपल्या तयार झालेल्या आहेत. या अशा वाटीच्या 10 पाकळ्या तयार झालेल्या आहेत. तर आता आपण या पाकळ्या पण एकमेकांना अशा जोडून घेणार आहोत, म्हणजे आपली ही वाटी पूर्ण होईल. तर आता इथे ह्या मोत्यामध्ये आपला डावीकडे तंगूस आहे. तर आता ह्या पाकळीतून, म्हणजे शेवटची पाकळी आहे आपली 10वी, त्यातल्या ह्या 5 मोत्यांमधून सुई अशी आपण वर काढून घेणार आहोत. हे 1 2 3 4 5 मोत्यातून सुई वर काढून घेतली. आता इथे आपण हा एक गोल्डन मोती घ्यायचा आहे आणि हे 1 2 3 4 5 मोती सोडून हा जो 6वा मोती आहे त्या मोत्यातून, आणि हा ऑरेंज आणि हा अजून त्याच्या पुढचा मोती 6वाच आहे तो पण, त्या मोत्यांमधून अशी आपण ही सुई काढून घेणार आहोत. आता परत एक ऑरेंज मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 ह्या 3 मोत्यांमधून आपण अशी ही सुई काढून घेणार आहोत. परत एक गोल्डन मोती घ्यायचा आहे. हे सगळं गोल्डनने आपण ह्या पाकळ्या एकमेकांना जोडतोय. या 10 पाकळ्या या गोल्डन मोत्याने आपण एकमेकांना जोडणार आहोत. परत ह्या 3 मोत्यांमधून अशी आपली ही सुई काढून घ्यायची. परत एक गोल्डन मोती घ्यायचा आहे, म्हणजे इथे पण आता या खालच्या मोत्यांसारखं इथे पण अल्टरनेट येतील. इथे केशरी गोल्डन आहे, तसंच इथे पण केशरी गोल्डन असं आपलं डिझाईन येत आहे. परत ह्या 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. अशा प्रकारे ह्या सगळ्या पाकळ्या एकमेकांना आपण जोडून घेणार आहोत. इथे आपली हे शेवटचे 9वी आणि ही 10वी आणि ही पहिली पाकळी आपण जोडलेली आहे. तर आता इथून पहिल्यांदा जेव्हा आपण सुरुवात केली तेव्हा इथून घेऊन इथे गेलो होतो, तर हे इथे मोकळं दिसतंय असे. हे आपल्याला असं ह्याच्यातूनही आपण अशी सुई काढून घेणार आहोत या सगळ्या मोत्यांमधून, म्हणजे हे सगळं असं हे डिझाईन असं सेम दिसेल आपलं. आणि मग आता इथे आपण हा तंगूस तोडून टाकणार आहोत. ही आपली वाटी आता नैवेद्याची वाटी पूर्ण झालेली आहे. ह्याचा तुम्ही एक कॅन्डल स्टँड म्हणून पण वापर करू शकता, किंवा नैवेद्यासाठी म्हणजे देवाच्या नैवेद्याची वाटी ठेवू शकता, कॅन्डल स्टँड ठेवू शकता, अजून वेगवेगळ्या प्रकारे ह्याचा तुम्ही वापर करू शकता. अशा प्रकारे हे आपलं डिझाईनची ही वाटी आपली तयार झालेली आहे. मी हिला आता इथे हा तंगूस बंद करून घेते. नेहमी मी सांगत असते की जेव्हा आपण इथे एक सिंगल गाठ मारतो त्यावेळेला लगेच इथे तंगूस तोडायचं नाही आहे. थोडंसं एक 2-4 मोत्यातून सुई पुढे न्यायची आणि मग तो तंगूस तोडून टाकायचा, म्हणजे मग आपलं डिझाईन व्यवस्थित राहतं, मणी उसवत नाहीत आपले. अशा रीतीने मी हे 2-4 ठिकाणी करून आता मी इथे हा तंगूस तोडून टाकते. अशा रीतीने ही आपली नैवेद्याची वाटी तयार झालेली आहे, किंवा मगाशी म्हटल्याप्रमाणे कॅन्डल स्टँड पण हे तयार झालेलं आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर ह्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.